याचा शूट चालू आहे. तर नमस्कार मंडळी, मी तुमच्या सर्वांची लाडकी मालाबाई म्हणजे स्नेहा. आज अनिकेतचा फर्स्ट ब्रँड शूट आहे, तर आम्ही त्याच्यासाठी चाललो आहे मस्त रेडी वगैरे होऊन. अनिकेत थोडंसं हे आहे की कसं काढू कसं नाही, पण ठीक आहे. स्क्रिप्ट वगैरे आहे माझ्याकडे, सगळं लिहिलं. मीच ब्रँडसोबत बोलली होती. ज्या ब्रँडच्या अगोदर मी शूट्स केले आहेत ते अनिकेतला भेटलेले आहे आणि मी खूप खुश आहे की त्याचा फर्स्ट ब्रँड शूट आहे. तर आय होप चांगला जाईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत ब्रँड कोणता आहे, आम्ही कुठं शूट करणार आहे, कसं शूट करतो, हे सर्व पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईबसुद्धा करा. चला पाहू आता आम्ही आमचं शूट कसा करतो. अनिकेत, तुझं फर्स्ट ब्रँड शूट आहे, तुला कसं वाटतंय? फिलिंग नर्वस की फिलिंग फर्स्ट? तुझाच होता ब्रँड शूट म्हणते मी. स्वतः कॅमेऱ्याच्या मागं राहिलं. हे आहे आमचं लोकेशन, भाईजी मोबाईल. या लोकेशनवरून तुम्ही समजलेच असाल, मी मागं 2 लॉन्च केलं होतं. लॉन्चिंग प्रोडक्ट होते यांचे. V70 सिरीज होती, ती V सिरीज होती. त्याचे 2 प्रोडक्ट मी केले. आता मयूरला S सिरीज आहे. आज शॉपचं परत अनिकेतला S सिरीज आहे, जे की आता आम्ही व्हिडिओ काढू. कसं आहे ना, ब्रँड्स येणं महत्त्वाचं आहे. आणि मला हे चांगलं वाटत आहे की यावेळी ना अनिकेतची पण प्रोफाईल सिलेक्ट झाली आहे. सो खूप एक्सायटेड आहे मी आफ्टर रिझल्ट बघायला. तर चला, हा शूटसाठी इतका हे करत आहे. तो फर्स्ट टाइम करत आहे शूट. एवढा नर्वस आहे बिचारा. खूप भयंकर नर्वस आहे. तर समजून नाही राहिलं काय काढू कसं काढू. धामा जजमेंट टाकून मी आता काय करू काय जातं. शूट इथे चालू आहे कंटिन्यू. एकही फीचर काही माहीत नाही आहे, पण व्हिडिओ काढायला चालले सगळे फीचर्स. तर दादाला 10 वेळा विचारायला लागणार आहे की दादा हे फीचर काय आहे, ते फीचर काय आहे, काय कसं. यालेच माहिती आहे की दादा काय खतरनाक आहे. ते कसं आहे, आता असं केल्यानं ते लोक डाटा घेणं झालं सोपं. कारण आता आला युगोमध्ये शेक अँड शिकार. पटकन मोबाईलमध्ये फोटो येतात. जसे पहिले कसं मागा लागे 10 वेळा, भाऊ पाठवणार रे, पाठवणार रे. आता तसं नाही राहिलं. शूट कमी नाही, भकाऱ्याच लय करून नाही रे. तुम्ही तुमच्या मित्रासोबत जर फोटो काढले आणि जर तुम्हाला मोबाईलमध्ये फोटो घ्यायचे असेल, आता झाला एकदम सोपी. बस असं करायचं. कितवा टेक आहे माहित नाही मला. झालं आता का किती टेक घेतले आणि कितीच नाही रे देवा. मला अनिकेतची चिड माहीत पडली. ओम न सांगितली डंगाल्या. आता आम्ही चाललो आहे वाघा मातावर. वाघा मातावर आले. हे भकाल्या कराले. याचा शूट चालू आहे. धरती का बोझ उठा रहा है बिचारा. मला नाही माहिती याचं रिझन काय आहे. तर काय घोपाटा. आमचे मित्रमंडळी पण दिसले. काय झालं? गाडीची चाबी ओम जोड गेली. ना आमचं शूट झालेलं आहे. मी विचार करत असान, हमेशा हा माणूस कॅमेऱ्याच्या मागं राहते, आज कॅमेऱ्याच्या समोर होतो.
मला कसं वाटलं अशी तुम्हाला एक खरं सांगू काय, आपण कॅमेरामन असल्यामुळे थोडंसं काहीतरी वेगळंच असते, माइंडमध्ये आपली क्रिएटिव्ह वेगळी चालत राहते आणि आपण ते क्रिएटिव्ह काढायची कोशिश करतो. आता तुम्ही समजू शकता माझ्या भावना, जे की मला भावना आहेच नाही, मला स्नेह आहे. हा नेहमी माझे आतापर्यंत हा माझे शूट्स काढत आला, म्हणून व्हिडिओ कसा काढावं कसा नाही हे फक्त त्याला माहीत होतं. आणि आज त्यानं स्वतः पहिल्यांदा काढला, ते पण आम्ही व्हिडिओ काढणार आम्हीच होतो ना. आम्ही त्याच्या असं त्याचं मत आहे की आम्ही काही क्लिप तर दिघाना केला आहे, आम्हाला जमलं नाही काढता. पण ठीक आहे, तो फोटोग्राफर आहे, त्याला व्यवस्थित येते, आम्हाला एवढं व्यवस्थित येत नाही. पण त्याचा एक्सपिरियन्स चांगलाच होता. हा होता अनिकेतच्या पहिल्या ब्रँडचा शूट असा झाला. तर चला, व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय. आणि जर तुम्हाला माहित करायचं असेल की आम्हाला ब्रँड कसे येतात, जर माहित करायचं असेल तर पटकन म्हणजे आम्ही Comment. कमेंट करा. जर सर्वात जास्त ब्रँड कशावरून येतात, काय येतात, जर हे तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करा. स्पेशल आम्ही ब्रँड कसे येतात, कसे घ्या लागेल आणि ब्रँडसोबत कसं बोलायचं, मोबाईलचे ब्रँड, आयफोनचे ब्रँड, आम्हाला पण हे ब्रँड कसे भेटले, कपड्याचे ब्रँड, लिपस्टिकचे ब्रँड, बऱ्याच जणांना सगळ्यांचे असं brand. वाटते, बऱ्याच जणांना असं वाटते, असं मला प्रश्न करतात की ताई तुला ब्रँड प्रमोशन कसे येतात, तुला प्रोडक्ट येतात, हे ते सगळं कसं काय येते. तर हे पण तुम्हाला माहीत करायचं असेल तर मला कमेंटमध्ये करा, कमेंटमध्ये विचारा, सांगा. तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते नक्की सांगणार. तर चला आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.